त्याच्यात दोन्ही गोष्टी आल्या, दडपशाही बी आली आणि गुंडगिरी आली. दडपायचं माणसाला दडप टाकायचं. आधी कुठं तो बोलला नाही, एखाद्या बोलला तर त्याला कुठेतरी अडवायचं, त्याच्यावर कुठले तरी गुन्हे दाखल करायचे. या पद्धतीने यांचं राजकारण झालं. त्याला संपवायचा कसा हे आज विचारामध्ये ही मंडळी आहेत बघा. आजही बी आता खासदार झालेत, आता काय सगळं, आता काय पुढचं कसं तुमचं पुढं आता आपल्या मुलांनी काय करावं? नाही, समाजसेवा जी चालू आहे हेच राहणार. काय आम्हाला काय मोठा बंगला बांधून द्यावा किंवा मोठी एखादी मोठी गाडी द्यावं चांगली आयुषमध्ये, असं काही नाही. त्यांनी फक्त समाजामध्ये समाजजवळ टिकवणं हे आम्हाला महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला बाकीचे काही हे नाही. खासदार जरी झाला तरी आम्ही आहे त्याच पद्धतीने. आजही तुम्ही जर आम्ही आज ग्रामपंचायतीचा सदस्य जरी झाला तर त्याच्या दारा मोठा बोर्ड असतो, बंगला असतो, त्याच्याकडे दोन एखाद्या नोकर चाकर असतात, आता घरामध्ये स्वयंपाकाच्या बाया असतात. आमच्याकडे तुम्हाला काही दिसणार नाही. कारण बाई लावायची म्हणलं तिला 5-6 हजार कोणी द्यायची, पेन्शन तर मुचकी आपल्याला. म्हणजे आज सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर एवढ्या मोठ्या रथीवरून लढून समाजाने जे प्रेम दिलं त्या प्रेमामुळे आम्ही आज इथपर्यंत आलो. म्हणून ही खरी कृपा समाजाची.